वैकुंठामध्ये मी तुम्हाला सांगून गेलो की वैकुंठामध्ये जे जय विजय द्वारपाल होते त्याच्यामध्ये पहिला त्यांना उशाप मिळाला होता का तुम्हाला पहिला जन्म मिळेल तो हिरण्यकश्यपूचा. त्यानंतर रावण कुंभकर्ण आणि वक्रदंत शिशुपाल. आणि म्हणून हिरण्यकश्यपू नरसिंह भगवंताच्या हातनं मारला गेला आहे. वराह भगवंताच्या हातानं हिरण्यक्षय मारला गेला. एक दिवशीचा प्रसंग असा घडला. भगवान वराचा अवतार झाला आणि त्यानं हिरण्यक्षयला मारून टाकलं. पण हिरण्यकश्यपूने असं ठाण मानून बसलं की मी याचा बदला घेईन. तपश्चर्या करायला सुरुवात केली. 100 वर्ष तपश्चर्या केली. किती? 100 वर्ष एका पायावर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाच. आणि सगळं अंगाभोवती असं वारुळ तयार झालं होतं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं काय मागायचं ते माग. आणि ते मागत असताना तो हिरण्यकश्यपू म्हणला की मला अमर करून टाका. ते ब्रह्मदेव 4ही तोंडाने हसायला लागले. अरे बाबा मीच मारणार आहे तू जर देणारा जर मारणारा असेल तर मागणाऱ्यांची काय अवस्था आहे. मग मला मनुष्याच्या हातही मरण नको, मला प्राण्याच्याही हातनं मरण नको, मला वरती मरण नको, मला खाली मरण नको, मला आतही मरण नको, मला बाहेरही मरण नको. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. आणि मग एक दिवशीचा प्रसंग असा घडला की मेरू पर्वतावर त्या ठिकाणी तपश्चर्या करून परत आपल्या नगराकडे आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर भक्त प्रल्हाद आहे. मी आता तुम्हाला सविस्तर कथा उद्या सांगणार आहे. फक्त आपण एकदा देखाव करून घेऊ. एकदम सुंदर आणि सुटसुटीत कथा उद्या सांगतो. लहान वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव आहे प्रल्हाद. त्या प्रल्हादाने काय केलं, त्याला शिकण्याकरता गुरूंच्या घरी पाठवलं. म्हणजे राक्षस असते. आणि एक दिवस हिरण्यकश्यपूला असं वाटलं की चला आपलं पोरग नेमकं काय करतं हे बघून. म्हणून हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी गेला. तर भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी भजन करत होता. श्री टाळी वाजव टाळी. वा वा, इतके सुंदर भक्त प्रल्हाद जर आपल्याला भेटले तर आपली कथा काय होणार. भजन करतोय. सगळे भजन करो भजन. आणि त्याच वेळेमध्ये हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी आलेला आहे. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी सांगितलं होतं हे आपलंच पोरग आहे आणि सगळ्यांना भजन करायला शिकवतं. नारायण नारायण. भक्त प्रल्हादाला सांगितलं अरे याला उचला आणि कालकोठरीमध्ये नेऊन टाका. सैन्याने उचलला त्याला कालकोठरीमध्ये नेऊन टाकलेला आहे. कालकोठरीमध्ये रात्री भगवान रुक्मिणी माता जेवण घेऊन त्या ठिकाणी आली होती. आणि भक्त प्रल्हाद म्हणतो माँ मेरे पिताजी ने खाना खाया. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तरी मरत नाहीये. भक्त प्रल्हाद उचलला आणि एका सापाच्या खोलीमध्ये नेऊन टाकलं. तर सापांची फुलं झाली. फुलं तापलेला तेल कढाईमध्ये उकळलेला आहे. त्या कढाईमध्ये भक्त प्रल्हादाला टाकलेला आहे. तरी सुद्धा भक्त प्रल्हाद मरत नाहीये. आणि मग एक दिवशीचा प्रसंग झाला की हिरण्यकश्यपूने सांगितलं की या भक्त प्रल्हादाला उद्या भर सभेमध्ये घ्या.
ठिकाणी भक्त प्रल्हाद आलेला आहे आणि हिरण्यकश्यपूने सांगितलेलं आहे प्रल्हाद सांग तुझा देव कुठे आहे, तुझा नारायण कुठे आहे. त्यावेळेला भक्त प्रल्हादाने सांगितलं की तो कुठं नाही आहे हे विचारा. तो सगळ्या चरा आचरामध्ये भरलेला आहे. त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणला या खांबामध्ये भरलेला आहे का. भक्त प्रल्हादाने सांगितलं हो या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. आणि मग त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू त्या खांबाला लात मारली, तो खांबा तोडून टाकला. त्या ठिकाणी एक अकराळ विक्राळ रूप धारण करून भगवान परमात्मा आलेला आहे. नरसिंह भगवान की. लटलट हिरण्यकश्यपू कापतोय. त्या ठिकाणी अकराळ विक्राळ रूप घेतलं नरसिंह भगवान परमात्माने. हिरण्यकश्यपूने वर मागितलं होतं की मला प्राण्याच्या हातनं मरण नकोय, मला माणसाच्या हातनं मरण नकोय, वरती नकोय, खाली नकोय. म्हणून भगवान परमात्माचा मुंडक प्राण्याचं आहे, धड माणसाचं आहे. काहीच कळत नव्हतं. अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे. अरे हिरण्यकश्यपू बरोबर असा दरवाजाच्या उंबऱ्याच्या मध्ये घेतलेला आहे. अरे हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी मांडीवर घेतलं आणि भगवान परमात्म्यानं आपल्या मांडीवर घेतलंय उंबऱ्याच्या मध्ये. वर नाही खाली नाही. त्यानं वर मागितलं तुम्हाला वरती मरण नको, खाली नको, बाहेर नको, आतमध्ये नको. त्याला वरही मारलं नाही, खाली मारलं नाही, बरोबर मांडीवर घेतलं. मांडीवर त्याला बाहेर मारलं नाही, आताही मारलं नाही, बरोबर उंबऱ्याच्या मधोमध घेतलं. मला प्राण्याच्या हातून मरण नको, मला माणसाच्या हातून मरण नको. म्हणून भगवान नरसिंहाचा अवतार झाला आणि स्वतःच्या नखाने तो हिरण्यकश्यपू भगवंतानी फाडून मारून टाकला. महाराज बोलिए नरसिंह भगवान की. श्रीमन्नारायण नारायण नारायण. उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. जय हो. टाळे टाळे टाळे. जय हो. हात वरती करायचे. हात